बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शासकीय कर्मचारी असतानाही काही कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून संबंधितांकडून शासनाने लाभाची रक्कम वसूल करत कारवाईचा प्रस्तावही सादर केला आहे। महिला व बाल कल्याण विभागाला शासनाकडून विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती। या यादीतील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीत 190 कर्मचारी हे अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने ते योजनेस पात्र ठरले आहेत। मात्र उर्वरित 6 कर्मचारी हे पूर्णवेळ शासकीय सेवेत असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले। या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 16,500 रुपये प्रमाणे एकूण 99,000 रुपयांची रक्कम शासनाकडून वसूल करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। लवकरच या कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार असून शासनाची फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडून 196 जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती। परंतु पडताळणीअंती असे लक्षात आले की त्यापैकी 190 हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडून ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी ती प्राप्त झाली। परंतु पडताळणीनंतर त्या पात्र आहेत। त्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे। ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।